शहीद जवान वामन पवार यांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत 1 करोड रुपयांचा धनादेश। परंडा तालुक्यातील टाकळी गावचे शहीद जवान वामन मोहन पवार हे दिनांक 21 मार्च 2013 रोजी इंडियन आर्मीमध्ये जॉईन झाले होते। देश सेवा करत असताना ऑन ड्युटी दिनांक 29 सप्टेंबर 2020 रोजी शहीद झाले आहेत। त्यांच्या कुटुंबियांना परंडा तालुका त्रिदल सेवा सैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप लगड व धाराशिव जिल्हाध्यक्ष समाधान लिमकर आणि सचिव बबन पाटील यांच्या प्रयत्नातून शहीद जवान वामन मोहन पवार यांचे पिताश्री मोहन दिगंबर पवार आणि वीर पत्नी वैशाली वामन पवार यांना धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि धाराशिव जिल्हा सैनिक कार्यालयाचे शरद प्रकाश पांढरे यांच्या उपस्थितीत 1 करोड रुपयाचा धनादेश वितरित करण्यात आला। या प्रसंगी कर्नल शरद प्रकाश पांढरे साहेबांनी शहीद वामन पवार याची शौर्यगाथा धाराशिव जिल्हा अधिकारी आदरणीय श्री कीर्ती किरण पुजार यांना व्यक्त केली। धाराशिव जिल्ह्यातील शहीद सैनिक आणि माजी सैनिक यांच्या कल्याणासाठी माननीय कर्नल शरद पांढरे साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांना प्रशासनाकडून आवश्यक मदत मिळावी असे विनम्र आवाहन केले। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या प्रसंगी सर्वांना आश्वासन केले की सैनिकांच्या कल्याणासाठी आवश्यक ते सर्व मदतीचे पर्याय त्यांच्याद्वारे पुरवले जातील। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी हनुमंत मस्तूर। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।